हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल ॲट सुगरण. चला तर आज बनवूया नागपंचमी स्पेशल अशी पुरणाची थाळी. यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता गरम पाणी ओतून घेते आणि 1 चमचा तेल टाकते. यामुळे काय होतं, कुकरला आपण ही डाळ जी लावणार आहे ती ओतू येत नाही किंवा बाहेर येत नाही डब्यामधून. तर आता याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेले आहे. आता कुकरला डाळ आणि तांदूळ लावून घेते, म्हणजे दोन्हीही एकत्र होऊन जातील. आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आता मी तांदूळही याच्यामध्ये लावून घेते. याचा काय करायचं, आपल्याला 2 शिट्ट्या फुल गॅसवरती करून घ्यायच्या आणि 1 मिडियम. आता ते होईपर्यंत इथे भजीचं पीठ मळून घेते. यासाठी 2 कांदे उभे चिरलेले आहेत, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि बेसन पीठ टाकून घेते. बेसन पीठ टाकल्यानंतर ओवा घ्यायचा आहे, तो एकदम हातावरती व्यवस्थित कुस्करून याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि गरजेपुरतं मीठ टाकायचं आणि हळूहळू पाणी ओतून बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बेसन पीठ व्यवस्थित भजीचं पीठ मळून झाल्यानंतर मी आता आमटी करण्यासाठी मसाला काढून घेते. याच्यामध्ये मी 2 कांदे, 4-5 लसूणच्या पाकळ्या, कोथिंबीरीचे देठ आणि आलं टाकून घेतले आहे. आता हे तव्यावरती छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही याला काय म्हणता, कटाची आमटी म्हणता किंवा पोळीची आमटी म्हणता. आमच्याकडे याला पोळीची आमटी असं म्हणतात. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स झाल्यानंतर ते थंड झाले की त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकता खूप छान डाळ शिजलेली आहे. आता याच्यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे, कारण याचे येळवणी काही निघलेलं नाही. येळवणी हे आपण आमटी करण्यासाठी वापरतो. आता हे असं करून ते स्ट्रेन करून घ्यायचं, म्हणजे ते पाणी आपल्याला आमटीसाठी वापरता येतं. आता इथे आपला कांदाही चांगला भाजून झालेला आहे व्यवस्थित. हा थंड होऊन द्यायचा आणि नंतरनं याची पेस्ट करायची. आता याच्या आधी मी आले, लसूण, खोबरे याची पेस्ट करून घेते. ही आपल्याला आमटीसाठी उपयोगी पडणार आहे. ज्यावेळेस फोडणी देणार त्यासाठी उपयोगी पडते. आता मसाला थंड झालेला आहे, तो मी मिक्सिंग जारमध्ये काढते आणि याच्यामध्ये 2 चमचे जी डाळ शिजलेली आहे ती टाकून पाणी ओतून व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचे. आता पोळी म्हणल्यानंतर गुळवणी लागणार, म्हणून मी पाणी उकळून घेतले आहे आणि त्याच्यामध्ये शिरलेला गूळ टाकलेला आहे. आता हे असंच उकळून घ्यायचं की आपली गुळवणी तयार झाली. तुम्ही पोळी कशासोबत खाता, दुधासोबत की गुळवणीसोबत? आमच्याकडे ना गुळवणी आणि दूध मिक्स करून खातात. आता मी आमटी टाकून घेत आहे. तर याच्यामध्ये मी एका पातेल्यात 2 ते 3 चमचे तेल टाकलेले आहे. तेल व्यवस्थित तापले की याच्यामध्ये मोहरी, नंतरनं मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचं आहे. जिरे टाकले की आले, लसूण, खोबऱ्याची जी पेस्ट केली होती ना आपण, ती टाकून घ्यायची आहे. साईडला इथे गुळवणी पण होते. आणि नंतरनं कढीपत्ता टाकायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हळद टाकायची. नंतरनं लाल मिरची पावडर टाकायची 1.5 चमचा. नंतरने घरगुती मसाला आहे तो टाकून द्यायचा. आणि जो मसाला केलेला होता आपण, कांदा, परत त्याच्यामध्ये शिजलेली डाळ टाकून, तो जो मसाला आहे तो याच्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. मसाला व्यवस्थित परतला, त्याला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा, म्हणजे आमटीला चांगली तरी येते किंवा कट येतो. आता हे व्यवस्थित करायचं आणि ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी होतं किंवा तुम्हाला हवे असेल तर मी आता ते जे येळवणी काढलं होतं ना मी याच्यामध्ये टाकून घेते. आणि पाहिजे तसं तेवढं आमटी तुम्हाला जेवढी हवी आहे, जेवढ्या क्वांटिटीमध्ये, तेवढं पाणी त्याच्यामध्ये ओतून घ्या. पाणी ओतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरते पीठ टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि मोठ्या गॅसवरती चांगली उकळी येऊन द्यायची आणि नंतरनं बारीक गॅस करून साईडला ठेवायचे. आता याच्यात मी ट्रिक सांगते की याच्यामध्ये तुम्ही मटण मसाला टाका, एवढी छान आमटी लागते, नेक्स्ट लेवलला लागते. आता इथे मी एक क्लिप टाकायची ॲक्च्युली विसरले. पुरण जे होतं पुरण आपण गूळ टाकून जे डाळ व्यवस्थित फेटून घेतो, पुरण तयार करतो, ती क्लिपच मी ॲड केली नाही. आता मी साईडला एका भजी काढून घेत आहे. मध्ये आमटी आहे, साईडला पुरण शिजत आहे. ते
परतून घेते म्हणजे पुरण मी. आता अशा प्रकारे भजी काढून घेते. भजीचं एक गाणं काढून झालं तर दुसरा टाकते. तर भजी काढून झालेलं आहे. इथे आपलं पुरणही व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता ते पुरणाच्या चाळणीने बारीक करून घ्यायचे आणि पोळ्या करून घ्यायच्या. ती क्लिपसुद्धा मी ॲड केलेली नाही आहे, विसरले मी, ॲक्च्युली रेकॉर्ड करायचंच विसरले. आता पुरणपोळी झालेली आहे आपली. आता ती मस्तपैकी छान तेल लावून दोन्ही साईडने छान भाजून घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही नागपंचमीला काय करता? आमच्या इकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे काय करतात नक्की सांगा कमेंटमध्ये मला. तर अशा प्रकारे मी सर्व पुरणपोळ्या करून घेते 1 बाय 1. आमच्या इकडे गावाला पुरणपोळीचे दिट्टे सुद्धा केले जातात. ते नैवेद्य म्हणून दाखवले जातात मंदिरामध्ये. अशा प्रकारे आपले पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे. आता ताट वाढायला घेऊया आपण. आता याच्यामध्ये मी एका डिशमध्ये गुळवणी टाकली आहे, पोळी ठेवली आहे गरम गरम, आणि आता मी आमटी घेते. भजी ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये दूध टाकून मस्तपैकी तूप टाकून घेते. भात ठेवते साईडला. ही झाली आपली पुरणपोळीची रेसिपी तयार. रेसिपी आवडल्यानंतर नक्की ट्राय करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.